ओके. आगीविषयी बोलत होतो आणि शुभांगी, जस्ट बिफोर आय स्टार्ट द नेक्स्ट स्लाइड, ॲक्च्युली मी 2-4 ऑप्शन्स मिलिंदला दिले होते, पण दुसऱ्या त्यांनी सगळ्या फुल्या मारल्या. म्हणून मी हे आगी लावण्याचा कार्यक्रम करतोय आता. तुझ्या या आगीमध्ये मी पण सहभागी आहे. बरं, तर टाइप्स ऑफ फायर, टेक्निकली 4 प्रकारच्या आगी असतात आणि त्या विझवायच्या मग त्यानुसार पद्धती असतात. आपल्याला यातल्या पहिल्या 3 गोष्टी माहिती आहेत की जे नॉर्मली सगळी जळणारी जी गोष्टी असतात, कागद आहे, लाकूड आहे, कपडा आहे, वगैरे वगैरे, त्यांना आम्ही ए टाईपचा आग म्हणतो आणि ती विझवायला फक्त पाणी, दुसरं कशाचीही जरूर नसते. दुसरी जी असते ती सर्व प्रकारची फ्युएल्स, आणि ती मात्र पाण्याने विझली जात नाहीत. त्या आगी सर्व प्रकारची फ्युएल्स, केमिकल्स जी असतात ती विझवण्यासाठी मात्र फोम वापरावा लागतो किंवा केमिकल पावडर्स वापराव्या लागतात. तिसरी जी असते ती इलेक्ट्रिकल इक्विपमेंटची जी आग असते, जी बऱ्याच वेळेला सुरुवातीला कारण असते एखादी आग लागण्याचं. त्याच्या वेळेला ज्या गोष्टी वापरल्या जातात आग विझवण्यासाठी त्या नॉन कंडक्टिव्ह असायला पाहिजेत, ती सगळी विझवायच्या गोष्टी. त्यामुळे पुन्हा तिथे ड्राय केमिकल पावडर, कार्बन डायऑक्साईड आणि BCF नावाचं एक असतं, त्या गोष्टी वापरल्या जातात. आणि चौथी आग जी अर्थात आपण कधीच त्याच्या संबंधात येत नाही, ते म्हणजे काही हायली फ्लेमेबल मेटल्स असतात, जसं सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे, पोटॅशियम आहे. हे मेटल्स असून सुद्धा यांना फार पटकन आग लागू शकते, पण ती आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये किंवा आपल्या कधी संबंधामध्ये ती येत नाही, त्याचा पण विचार आता नको करायला. पण ज्या उरलेल्या ज्या आगी आहेत त्याच्याविषयी थोडंसं बोलूया. ही जसं मी म्हटलं की ए टाईपची जी आग असते त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यानंतर जी दुसरी जी असते बी टाईपची आग, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी येतात, जसं निरनिराळ्या प्रकारची फ्युएल्स, पेंट्स, केमिकल्स, गॅसेस, फ्लेमेबल लिक्विड्स, हे सगळे त्याच्यामध्ये येतात. आणि ही विझवायला, या अशा प्रकारच्या आगी विझवायला तुम्हाला ड्राय केमिकल पावडर किंवा फोम किंवा अशा गोष्टींची जरूर असते. तिसरं ज्या इलेक्ट्रिकल फायर्स असतात, जे बऱ्याच वेळेला अनुभवाला येतात, आपल्या घरामध्ये सुद्धा, बाहेर सुद्धा, ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला किंवा शॉर्ट सर्किटमुळे फॅक्टरीमध्ये आग लागली, अशा आपण बातम्या वाचत असतो. आणि ह्या आगीसाठी पहिली गोष्ट करायची असते की जी इलेक्ट्रिकल सप्लाय असतो तो जिथून कुठून आपल्याला शक्य आहे तिथून आधी बंद करायचा. जर एखादी व्यक्ती तिथे अडकलेली असेल, म्हणजे तिच्यातनं करंट पास होत असेल, तर एखाद्या नॉन कंडक्टिव्ह मटेरियलने त्या व्यक्तीला जर आपण बाजूला करू शकलो, लाकूड म्हणा किंवा कशांतरी म्हणा, तर ते करायचं, इलेक्ट्रिकल सप्लाय बंद करायचा. आणि या आगीसुद्धा कधीही पाण्याने विझवायचा प्रयत्न करायचा नाही, कारण तुम्हाला त्या पाण्याच्याच थ्रू करंट येऊ शकतो. त्यामुळे याच्यासाठी सुद्धा जे स्पेशलाइज्ड गोष्टी असतात, जसं कार्बन डायऑक्साईड किंवा मग आम्ही म्हणतो की ड्राय केमिकल पावडर्स, अशा गोष्टी वापरायला लागतात. आता ही जी आग असते, हे तुम्ही जेव्हा विझवता त्यावेळेला ज्या 4 गोष्टी एकत्र येऊन ती आग लागू शकते, त्या गोष्टींपैकी एक गोष्ट बाजूला करणं, मग हे आग विझवण्याचं टेक्निक आहे. तर जेव्हा आपण फ्युएल हे आगीपासून दूर करतो, त्याला आम्ही स्टार्विंग म्हणतो. दुसरं स्मॉदरिंग. बऱ्याच वेळेला गोष्टी आपण, म्हणजे एखाद्या व्यक्तीला सुद्धा जर कपड्यांना पेट घेतला किंवा घरामध्ये ज्या प्रकारच्या आगी लागतात, जसं मी म्हटलं की फायर ब्लँकेट जर एक घरामध्ये असेल, कारण ते काही वापरायला फार असं टेक्निकही लागत नाही आणि फार इफेक्टिव्ह असतात ही फायर ब्लँकेट्स. स्टँडर्ड साईजमध्ये येतात, कॉम्पॅक्ट असतात आणि ती एका बॉक्समध्ये ठेवलेली तुम्हाला रेडीमेड अवेलेबल असतात. म्हणजे माझं असं वैयक्तिक मत आहे की किचनमध्ये तरी कमीत कमी एक, कारण ज्या पद्धतीने आपण आपला स्वयंपाक करतो त्या ह्याच्यामध्ये फोडण्या, तेल, या सगळ्या खूप गोष्टी असतात. त्यामुळे एक फायर ब्लँकेट घरामध्ये असावं, जे स्मॉदरिंगसाठी खूप उपयोगी पडतं. तर कुठेही कढईत एखाद्या गोष्टीला आग लागली किंवा कुठेही आग लागली, पटकन ते फायर ब्लँकेट त्याच्यावरती टाकलं तर मग पुढची जी काही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते ती टळू शकते.
आणि हे जसं मी म्हणलं की इट्स नॉट अ व्हेरी कॉस्टली थिंग ऑर एक्सपेन्सिव्ह थिंग. एक फायर ब्लँकेट किचनमध्ये भिंतीवरती लावलेलं हे फार उपयोगी ठरू शकेल. तिसरी प्रकार जो आहे की आग जी आहे त्याला हीट पण लागते. त्यामुळे मग हीट तुम्ही दूर करण्यासाठी जिथे शक्य असेल तिथे पाणी मारणं किंवा इतर काही गोष्टी वापरून आपण त्या लागलेल्या आगीमधनं हीट कशी बाजूला करता येईल ते बघून ती आग विझवू शकतो. आणि चौथं जसं प्रिव्हेंटिंग फ्लेम प्रपोगेशन, म्हणजे मी आता म्हणलं की शेतामध्ये हे स्टबल जाळतात, तर त्यावेळेला बाजूच्या शेतामध्ये ती आग पसरू नये म्हणून त्या शेताच्या चहूबाजूंनी पाणी हे टाकून ती जमीन ओली करून ठेवणं सिंपल टेक्निक असतं. अशाच प्रकारच्या गोष्टी इव्हन तुम्ही इंडस्ट्रीयल किंवा रेसिडेन्शियल याच्यामध्ये सुद्धा करू शकता की आग पसरू द्यायची नाही. म्हणजे आम्ही सुद्धा ऑइल सेक्टरमध्ये सुद्धा ते करायचो की ज्या ठिकाणी आग मोठी लागायची शक्यता असते तिथे बाजूला तुम्ही वॉल्स उभ्या करून ठेवलेले असतात की जेणेकरून ती आग सहजासहजी पसरणार नाही. अर्थात तरी दुर्घटना होतातच. जसं मी आता ते जयपूरचा तुम्हाला फोटो दाखवला, 1000 कोटीचं नुकसान झालं होतं आणि वन ऑफ द काय म्हणायचं हायली ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरलेलं ते इंडियातलं टर्मिनल होतं. म्हणजे मी पण जगातली खूप ऑइल आणि गॅस टर्मिनल्स पाहिलेली आहेत, पण त्याच्या कम्पॅरिझनमध्ये सुद्धा ते जयपूरचं टर्मिनल अत्यंत ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, बऱ्याचशा गोष्टी ऑटोमेटेड, बऱ्याचशा गोष्टी या मोस्ट टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स अशा वापरलेल्या होत्या. पण शेवटी जोपर्यंत तुम्ही मॅन बिहाइंड द मशीनचा विचार करत नाही, कारण हे सगळं चालवणारी जी माणसं असतात त्यांना जर अक्कल नसेल तर तुम्ही कितीही कशीही टेक्नॉलॉजी जरी वापरली तरी ह्या अशा भयानक दुर्घटना होऊ शकतात. मी ती आग लागल्यानंतर जेव्हा मला इंडियन ऑइलने बोलवलं होतं मी गेलो होतो तिथे आणि बरेचसे त्यांचे लोक त्यावेळेला त्यांनी तुरुंगातच टाकलेले होते. पण त्या टर्मिनलचा 2 नंबरचा एक जो होता सिनियर लेवलचा त्यांचा मॅनेजर, तो तिथे होता. मी त्याच्याशी काही चर्चा केली आणि मला एवढंच फक्त जाणवलं की अरे ह्या कॉम्पिटन्सीच्या माणसाला मी जर शेलमध्ये असतो तर मी अक्षरशः त्याला ती खलाशाची म्हणजे ते गाड्या भरण्याची सुद्धा नोकरी दिली नसती. इतकं त्याचं जॉब नॉलेज होतं आणि तो माणूस तिथे 2 नंबरच्या पोझिशनवरती होता. तर हे बऱ्याच वेळेला या दुर्घटना होतात या इग्नरन्समुळे सुद्धा होऊ शकतात किंवा कॉम्पिटन्सीमुळे पण होऊ शकतात आणि ह्या गोष्टी घरामध्ये सुद्धा घडू शकतात. त्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे. निरनिराळ्या प्रकारचे जे फायर एक्सटिंग्विशर्स येतात, तुम्ही जेव्हा पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरायला जाता त्यावेळेला ते तिथे ठेवलेले तुम्ही कधी बघितलेत आणि नोट केलेत का नाही मला माहिती नाही, पण ते जे फायर एक्सटिंग्विशर्स ठेवलेले असतात या सगळ्या फायर एक्सटिंग्विशर्सवरती काही खुणा असतात आणि जसं मी आता म्हणलं की 3 प्रकारचे फायर्स ए, बी आणि सी आणि जो डी आहे तो फार रेअरली आपला त्याशी संबंध येत नाही. पण मग ज्या प्रकारची आग असते त्या प्रकारची आग विझवण्यासाठी त्या स्पेसिफिक फायर एक्सटिंग्विशरवरती तसं लिहिलेलं असतं आणि जर लिहिलेलं असेल त्या फायर एक्सटिंग्विशरवरती तर याचा अर्थ ते फायर एक्सटिंग्विशर्स ए प्रकारची आग विझवायला तुम्ही वापरू शकता आणि त्यांच्यामध्ये बहुतेक करून फक्त पाणी असतं आणि ते प्रेशराइज्ड ठेवलेलं असतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा तो ओपन करता त्या वरच्या प्रेशरमुळे ते पाणी बाहेर येतं आणि मग तुम्ही आग विझवू शकता. निरनिराळ्या कपॅसिटीमध्ये ते येतात, 9 लिटर, 20 लिटर, 50 लिटर, 200 लिटर वगैरे वगैरे. दुसरे जे फायर एक्सटिंग्विशर्स असतात तर त्याच्यावरती बी लिहिलेलं असतं, म्हणजे तुम्ही बी प्रकारच्या आगीसाठी ते वापरू शकता. पुन्हा हे जे लिहिण्याच्या पद्धती असतात, कारण समजा तुम्हाला इंग्लिश वाचता येत नाहीये, कारण तशाही प्रकारची माणसं तिथे असतील की ज्यांना काहीच लिहिता वाचता येत नाहीये, त्यामुळे हे सायनेजेस पण असतात. म्हणजे ए हा नेहमी त्या त्रिकोणामध्ये लिहिलेला असतो, त्यामुळे ॲटलिस्ट तुम्हाला एवढं जरी दिसलं की इथे त्रिकोण आहे म्हणजे त्या प्रकारचं आग विझवण्यासाठी तुम्ही तो फायर एक्सटिंग्विशर वापरू शकता. तसंच बी प्रकारची आग विझवायला त्या फायर एक्सटिंग्विशर्सवरती बी लिहिलेलं असतं आणि हा बी हा नेहमी चौकोनामध्ये लिहिलेला असतो.
त्यामुळे त्या फायर एक्सटिंग्विशर वरती जर चौकोन दिसेल तर आपल्याला समजू शकतं की ही पेट्रोल, डिझेल, केरोसिन अशा प्रकारच्या ज्या आगी आहेत त्यांना तुम्ही ती विझवण्यासाठी हा वापरू शकता. आणि ज्या सी प्रकारच्या ज्या आगी असतात त्यांना विझवण्यासाठी तो एक्सटिंग्विशर असतो. त्याच्यावरती सी लिहिलेलं असतं आणि हे सी जे असतं हे नेहमी सर्कलमध्ये लिहिलेलं असतं. आणि हे सगळं करण्याचं आणि ह्या ज्या हे जे नॉमेनक्लेचर्स आहेत किंवा ह्या ज्या सिस्टीम्स आहेत ह्या कंट्री स्पेसिफिक नाही आहेत. या जगभरामध्ये हे असंच असतं की ABC हे असं लिहिलेलं असतं आणि ते अशा पद्धतीने लिहिलेलं असायला पाहिजे. कुठलाही तुम्ही फायर एक्सटिंग्विशर घेतलात तर तो चालवणं हे तसं सोपं असतं. कधी कधी कारण आपल्यावरती ही वेळ येऊ शकते. तर कुठल्याही फायर एक्सटिंग्विशरच्या आतमध्ये आग विझवण्याची गोष्ट असते. ती एक तर पाणी असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, पावडर असेल, काहीही असेल आणि त्याच्यावरती प्रेशर असतं. आणि ॲक्सिडेंटली हे फायर एक्सटिंग्विशर्स कोणी चालवू नयेत म्हणून सर्व फायर एक्सटिंग्विशरवरती एक लॉकिंग पिन असते. त्यामुळे जेव्हा एखादा फायर एक्सटिंग्विशर आपल्याला वापरायची वेळ येऊ नये कधीही, पण जर आली तर ते वापरायचं हे सिंपल टेक्निक आहे की पहिले ती लॉकिंग पिन खेचून बाहेर काढायची. ती खेचून बाहेर काढल्यावरती त्याची जी लिव्हर असते ती तुम्ही दाबली की आतल्या गोष्टींवरती ते प्रेशर येतं. आतमध्ये नॉर्मली प्रेशराइज कार्बन डायऑक्साईड हा ठेवलेला असतो, ज्याने त्या पाण्यावरती, त्या पावडरवरती किंवा आतल्या आग विझवण्याच्या गोष्टीवरती प्रेशर येतं. आणि मग त्याचं जे नॉझल असतं त्या फायर एक्सटिंग्विशरचं ते नेहमी आगीचा जो बेस असतो, कारण आगीला मिळणारं जे इंधन असतं ते खालून मिळत असतं. आग जरी वरती ज्वाळा तुम्हाला दिसत असल्या तरी जळणारी गोष्ट त्याचा जो फीड आहे हा फीड नेहमी खालून येत असतो. त्यामुळे आग आग विझवताना कधीही ज्वाळांच्या वरती तुम्ही काही मारायचं नसतं ते फायर एक्सटिंग्विशर. तर त्या ज्वाळाच्या बॉटमशी, त्याच्या तळाशी तुम्ही एम करून ते मारायचे असतात. आणि ती जी गोष्ट बाहेर येईल ती एकेच ठिकाणी नाही ठेवायची. ती जशी आग असेल त्यानुसार तुम्ही ते स्वीप करायचं, स्क्वीज करून. त्यामुळे याला आम्ही ॲक्रोनिम तयार केलेलं आहे पास. म्हणजे पुल, एम, स्क्वीज आणि स्वीप. अशा प्रकारे तुम्ही कुठलाही फायर एक्सटिंग्विशर सहजगत्या चालवू शकतात. आणि जसं मी म्हणलं की कोणावरती वेळ येऊ नये, पण आली तर आता काय करायचं अशी वेळ आपल्यावरती येता कामा नये. आपण ते पटकन जर वापरू शकलो तर आपलं आणि इतरांचं आपण लाईफ वाचवू शकतो आणि प्रॉपर्टीचं पण खूप नुकसान टाळू शकतो. माझ्याजवळ सांगायला या बाबतीमध्ये बरेच किस्से आहेत, कारण मी बऱ्याच ठिकाणी ट्रेनिंग दिलं असल्यामुळे. पण त्याच्यामध्ये नुसतं ते गप्पा आणि वेळ काढूपणा होईल, त्यामुळे मी आता त्याच्याविषयी बोलत नाही. पण अशी तुम्हाला काही काही वेळेला उदाहरणं मिळतात की एक फक्त 2 गोष्टी कोट करतो. एक चेन्नईला एक आग लागली होती LPGच्या स्टेशनवरती आणि तिथल्या मुलांनी इतकं छान ते सगळं टॅकल केलं. सगळ्या गाड्या पटापट बाहेर काढल्या, म्हणजे स्फोट होऊ दिला नाही. आणि जेव्हा ते ॲक्च्युअली प्रोफेशनल्स आले फायर डिपार्टमेंटचे, त्यावेळेला त्यांनी कौतुक केलं या सगळ्या मुलांचं. तसे ते काही फारसे एज्युकेटेड नव्हते, पण ते ट्रेंड होते. त्यामुळे त्यांनी काय योग्य करायचं ते त्यांनी योग्य पद्धतीने केलं होतं. तसंच एक किस्सा आठवला म्हणून सांगतोय की चंदीगडमध्ये एकदा आग लागली एका पेट्रोल पंपावरती. आणि दुर्दैवाने अशा घटना झाल्यावरती आपला जो भारतातला मीडिया आहे विशेष करून, त्यांना ह्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला मिळतंय आता दाखवायला या उद्देशाने ते फायर डिपार्टमेंट आणि ऑइल कंपनीची माणसं पोचायच्या आधी ते मीडियावाले तिथे पोचलेले होते. आणि ते ते तोपर्यंत त्या स्टेशनवरच्या मुलांनी ती आग पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणली होती. काहीही नुकसान झालं नव्हतं. म्हणजे नायदर लाईव्हज नॉर प्रॉपर्टी. आणि म्हणून मग ज्यावेळेला त्या मुलांना त्यांनी प्रत्येकाला प्रश्न विचारले की हे तुम्ही कसं करू शकलात वगैरे, जे आपल्याकडे असे बरेच असतात मीडियावाले, तेव्हा त्यांनी एकच उत्तर दिलं की एक इंडियन ऑइलचे, कारण ते मला इंडियन ऑइलचेच समजायचे, ते एक अधिकारी येतात मुंबईवरून आणि ते आम्हाला दरवर्षी ट्रेनिंग देतात आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही केलं.
त्या मुलांचाही सत्कार केला आणि मग इंडियन ऑइलने मलाही मग ते हे केलं होतं, फेलिसिटेट केलं होतं आणि पुन्हा त्यांनी मला बोलवलं होतं की जरी तुमचा आत्ता टर्न नसला तरी यांना पुन्हा एकदा ट्रेनिंग द्यायला या. पण दुर्दैवाने अशाही काही घटना घडतात. मी एक ट्रेनिंग केलं होतं इंदोरला आणि 15 मार्च 2017ची बहुतेक ती गोष्ट असेल. मी घरी परत आलो आणि 16 तारखेला रात्री इंदोरच्या जवळ उज्जैनला एका पेट्रोल पंपावरती आग लागली. ज्या लोकांनी माझ्याकडनं ट्रेनिंग घेतलेलं होतं 15 तारखेला आणि मग त्या तिथल्या इंजिनियर्सनी मला तिथले ते फोटो पाठवले होते. अ, असे बघवत नाहीत फोटो ॲक्च्युअली. 3 बॉडीज टोटली चार्ड होत्या. संपूर्ण स्टेशन उद्ध्वस्त झालेलं होतं आणि कारण काय? तर जे करायला सांगितलेलं होतं, जे रूल्स होते ते फॉलो केलेले नव्हते. त्यामुळे कधी-कधी खूप वाईटही वाटायचं, फ्रस्ट्रेशनही यायचं, की एवढं सगळं आपण बोलून जर परिणामच होत नसेल, तर कशासाठी हा उद्योग करायचा? कधी-कधी एन्करेजिंग पण साईन मिळायच्या, जसं आता मी चेन्नई, चंदीगडची उदाहरणं दिली तसं. आणि दोन्ही प्रकारचे अनुभव आले या फील्डमध्ये. फक्त आपल्या देशातच नाही, आफ्रिकेतही बऱ्याच वेळेला ह्या अशा घटना घडत होत्या. जेव्हा आपण एखादी आग विझवायची वेळ येते, त्यावेळेला ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. महत्त्व हे ह्युमन लाईफला आहे. त्यामुळे बाकी सगळं जळालं, प्रॉपर्टी जळाली, तरी तुम्ही ती पुन्हा उभी करू शकता, कितीही कोटींचं नुकसान असलं तरी. परंतु गेलेला जीव अजूनपर्यंत तरी आपल्याजवळ तशी टेक्नॉलॉजी नाही आलेली की आपण त्याला परत आणू शकू. त्यामुळे प्रिझर्विंग लाईफ ही टॉप प्रायोरिटी असते. दुसरा, स्वतःचा जीव धोक्यात घालून कधीही काहीही गोष्ट करण्याचा प्रयत्न करू नका. आपण कुठल्याही सिनेमामध्ये शूटिंग करत नाही आहोत की तो हिरो एकदम त्या जळत्या इमारतीमध्ये जाऊन त्या हिरोईनला बाहेर घेऊन येईल वगैरे. तसल्या काहीही गोष्टी रिअल लाईफमध्ये करण्याचा प्रयत्न करू नये. जी काही आग लागलेली असेल ती स्वतःच्याच इथे जास्त, म्हणजे जर आपण विझवू नाही शकत असू तर ती कंटेन कशी करायची हे बघायचं. आणि जर विझवता आली तर चांगलंच आहे, पण रिस्क न घेता ती केली पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या कायद्याचं उल्लंघन करता कामा नये. अर्थात आधी रूल तोडलेले असल्यामुळेच बहुतेक वेळेला आगी लागलेल्या असतात. काही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की हां, तसं झालं तर मग मी करीन ना काहीतरी पटकन. तुम्ही नाही करू शकत. आपण बऱ्याचशा दुर्घटना वाचतो की काही समजायच्या आत, काही कोणी ॲक्शन घ्यायच्या आत, ती आग इतकी पसरलेली असते. ते भंडाऱ्याचं ती जी आत्ता घटना घडली, 10 इन्फंट्स जे गेले, किती म्हणजे विदिन नो टाईम हे सगळ्या गोष्टी घडतात. किंवा तुम्हाला आठवत असेल सगळ्यांनाच, कारण ती फारच मोठी दुःखदायक घटना घडली होती. 2009-10च्या सुमारास तामिळनाडूमध्ये एका शाळेला आग लागली होती, 3 मजली शाळेला. आणि त्या शाळेमध्ये दुर्दैवाने सर्वात जी लहान मुलं होती ती सर्वात वरच्या मजल्यावरती होती आणि जी मोठी मुलं होती ती खालच्या मजल्यावरती होती. त्या शाळेच्या पॅन्ट्रीमधून किंवा किचनमधून त्या आगीला सुरुवात झाली होती. खालची मोठी मुलं पटकन पळून गेली आणि वरच्या ज्या शिक्षिका होत्या त्यांना, म्हणजे त्यांनी ते चांगल्याच उद्देशाने केलेलं होतं, पण त्यांनी असं हे केलं की ती जी मुलं आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी त्या शिक्षिकांनी त्यांचे वर्ग बाहेरून बंद केले होते, लॉक केले होते, की ही मुलं सगळी धडपडत बाहेर नको पडायला, खाली आग लागलेली आहे, त्या मुलांना काहीतरी होईल. उद्देश चांगला होता, पण नंतर जेव्हा आग पसरली तेव्हा ती बाहेरून कड्या घातलेल्या असल्यामुळे ती सगळी मुलं, आणि ती छोटी मुलं होती, मोठी मुलं खालच्या वर्गात होती, ती पळून जाऊ शकली. खूप वाईट ती दुर्घटना घडलेली होती. त्यामुळे आग खूप फास्ट लागते आणि तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी आधी योग्य तुम्ही विचार आणि प्लॅनिंग केलेलं असलं पाहिजे. फायर इज डार्क. ज्या प्रकारचे बऱ्याच दुर्घटना ज्या होतात त्या आगीने जळण्यापेक्षा, ज्याला आपण ॲस्फिक्सिएशन म्हणजे घुसमटणं म्हणतो, तर घुसमटण्यामुळेच बरेचसे डेथ्स होतात. तुम्हाला जर आठवत असेल तर आता एक काही वर्षांपूर्वी ते दादरला किंवा ते वरळीला ते एका सो कॉल्ड हॉटेलच्या वरच्या मजल्यावरती पार्टी चाललेली होती आणि ती जी आग लागली होती
आणि त्या ह्याच्यामध्ये बरेचसे जे मृत्यू झाले हे घुसमटण्यामुळे झालेले होते. त्यामुळे खूप पटकन धूर तयार होतो. आपलं शरीर जे आहे हे जेव्हा त्याला ऑक्सिजन डेफिशियन्सी किंवा ऑक्सिजन सप्लाय त्याचा शॉर्टमध्ये होतो, त्यावेळेला आपली पहिली विचार करण्याची क्षमता निघून जाते. म्हणजे हवेमध्ये 20% ऑक्सिजन आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण 16% ऑक्सिजन जर हवेतला झाला, तर आपले सगळे सेन्सेस बंद पडलेले असतात. 18% जरी हवेमध्ये ऑक्सिजन झाला, तरी आपलं बुद्धी काम करण्याचं जे प्रमाण असतं ते खूप कमी होतं. त्यामुळे आपण कधी ह्या कॉन्फिडन्समध्ये नको राहायला, की मी योग्य वेळी तो निर्णय घेईन. तेवढी तुम्हाला वेळच नसते. कार्बन डायऑक्साईड जो तयार होतो तो हायली पॉइझनस असतो. बऱ्याच वेळेला या ज्या दुर्घटना होतात ते ह्या कार्बन डायऑक्साईड इन्हेलेशनमुळे किंवा त्या धुराचे पार्टिकल्स आतमध्ये गेल्यामुळे या सगळ्या गोष्टी दुर्घटना होतात, माणसं मरतात. आणि फायर इज हॉट ते सांगायची जरूर नाहीये. पण काही काही वेळेला हॉट गॅसेस इनहेल केल्यामुळे, श्वासातून आत गेल्यामुळे सुद्धा तुमच्या लंग्सना परमनंट डॅमेज सुद्धा होऊ शकतं, जर तुम्ही वाचलेले जरी असलात तरी. यातलं काही स्टॅटिस्टिक्स मी तुम्हाला आता सांगितलंच. मेजॉरिटी ऑफ हे जे फायर इन्सिडेंट्स आहेत ते दुर्दैवाने जगामध्ये लो आणि मिडल इन्कम कंट्रीजमध्ये होतात. आणि यातल्या बहुतेक 50% ह्या आपल्या साऊथ ईस्ट एशिया रिजनमधल्या आहेत. सर्वात जास्त आगीच्या दुर्घटना दुर्दैवाने हे भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका इथे फार होतात. एक तर पॉप्युलेशन खूप जास्त आहे आणि ती फायरच्या दृष्टीने शिक्षित नाही आहे पॉप्युलेशन. मी जस्ट पुन्हा एकदा म्हणतो की तुमच्या सोसायटीमध्ये जाऊन बघा तुम्ही. तुमचे ते फायर हायड्रंट्स इन्स्टॉल केलेले आहेत ते आता पूर्ण गंजलेले असतील, कधीही कोणीही वापरलेले नसतील, कारण त्याचा आपण कधी विचारच करत नाही. भारतामध्ये जवळजवळ 1 मिलियन पीपल हे म्हणजे मरण्याची संख्या तर आपण बघितली, पण जळणाऱ्यांची संख्या जी आहे त्यातून ते बरे होतील, पण लाईफ लाँग त्याचे स्कार्स तुमच्यावरती शिल्लक राहतात. आणि जसं म्हणलं की दुर्दैवाने मुलं आणि स्त्रिया हे यांचं सर्वात जास्त प्रमाण आहे या आगीच्या दुर्घटनांमध्ये. आगीने जे होतं त्याला आपण बर्न्स म्हणतो. हे बर्न्स हे एक प्रकारचे इंजुरीज जे आहेत फ्लेशला, स्किनला, या हीटनी, फ्रिक्शननी, इलेक्ट्रिसिटीनी, रेडिएशननी, केमिकल्सनी या त्या गोष्टी होत असतात. या ज्या निरनिराळ्या प्रकारचे हे जे बर्न्स असतात म्हणजे त्या भाजलेल्या ज्या जखमा असतात त्याचं आम्ही कॅटेगरायझेशन करतो, कारण त्यानुसार त्याची ट्रीटमेंट थोडीफार बदलते. फ्लेम बर्न्स, स्कार्ड बर्न्स, इन्हेलेशन बर्न्स, केमिकल बर्न्स, इलेक्ट्रिकल बर्न्स आणि हे सगळे होऊ शकतात. रेडिएशन बर्न्सची ऑफकोर्स शक्यता खूप कमी असते. लेसर बर्न्स आणि कोल्ड बर्न्स हाही काही एक सब्जेक्ट नाही आहे. पण ज्या वेळेला तुम्ही LPG वगैरे सारखी ज्या गोष्टी असतात की ज्या सिलेंडरच्या आतमध्ये लिक्विड फॉर्ममध्ये असतात, पण जेव्हा त्या बाहेर येतात त्यावेळेला त्या गॅसियस फॉर्ममध्ये होतात. अशी कुठलीही गोष्ट आतमध्ये लिक्विड आहे, बाहेर आल्यावरती जर ती गॅस बनत असेल तर ती तसं होत असताना ती खूप थंडावा उत्पन्न करते. आणि त्याच्यामुळे तुमचं शरीर जे आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते जे काही ते 37.6 वगैरे किंवा 4 टेम्परेचर आपलं असायला पाहिजे. आपण जास्त टेम्परेचरही टॉलरेट नाही करू शकत, तसेच आपण फ्रीजिंग टेम्परेचरही टॉलरेट नाही करू शकत आणि त्यामुळे कोल्ड बर्न्स होऊ शकतात. काही फ्युएल्समुळे, जसं मी आता म्हटलं तसं LPGमुळे आगीचं जरी भय नसलं, म्हणजे आग जरी लागली नाही तरी कोल्ड बर्न्स सुद्धा होऊन फेटॅलिटीज होतात, झालेल्या आहेत. जेव्हा तुम्हाला आगीमुळे काही जखमा होतात त्यावेळेला त्या जखमांची सिव्हिरिटी जी असते ती ह्या पद्धतीने मोजली जाते की एकूण शरीराचा तुमचा जो सरफेस एरिया आहे त्याचा किती पर्सेंटेज एरिया हा जळलेला आहे किंवा त्याला त्या भाजलेल्या जखमा झालेल्या आहेत. दुसरं, ती जखम किती खोल झालेली आहे. आणि तिसरं की हे तुम्ही काही श्वासामार्गे आत जाऊन
तुमचे लंग्स किंवा तुमची एकूणच ब्रीदिंग सिस्टीम ही काही अफेक्ट झालेली आहे. आणि काही काही वेळेला त्या हॉट गॅसेसमुळे सुद्धा तुमचे बर्न्स लंग्स परमनंटली डॅमेज होऊ शकतात. तर जेव्हा आपण म्हणतो की आपण कारण पेपरांमध्ये किंवा बातम्यांमध्ये वाचतो की 20% जळालेलं होतं किंवा भाजलेलं होतं किंवा 70% भाजलेलं होतं, 50% भाजलेलं होतं. हे ठरवलं कसं जातं? तर ह्याचा जो क्रायटेरिया आहे तो हा आहे. आपलं जे शरीर आहे ते आपण 9-9च्या पर्सेंटेजमध्ये डिवाइड केलेलं आहे. हे समजण्यासाठी की किती टक्के तुम्ही जळलेला आहात. आणि हा आपल्या जो शरीराचा जो सरफेस एरिया आहे त्याच्या बेसिसवरती हे केलेलं असतं. थंब रूल असा, तुमचे दोन्ही जे हात आहेत ते प्रत्येक हात 9-9% समजले जातात. दोन्ही जे पाय आहेत पुढचा आणि मागचा भाग मिळून हे 18%. म्हणजे पुढचा भाग 9%, मागचा भाग पुन्हा 9%. तुमचं जे टोर्सो म्हणजे तुमच्या गळ्यापासून खाली कमरेपर्यंतचा जो भाग आहे पुढच्या बाजूचा तो 18% समजला जातो आणि संपूर्ण पाठीचा भाग हा पुन्हा 18%. आणि तुमचं जे डोकं आहे मानेच्या वरचा जो तुमचा भाग आहे तो 9% समजला जातो आणि जेनायटल्स जे आहेत ते 1% समजला जातो. तर ह्यानुसार ती व्यक्ती कुठे आणि किती ती भाजली गेलेली आहे त्याच्यावरती हे पर्सेंटेज ठरत असतं. आणि म्हणून मग त्यानुसार डॉक्टर म्हणतात आणि मग तसं आपण ते मीडियामध्ये वाचतो की अमुक अमुक ठिकाणी ॲक्सिडेंट झाला, घरातल्या शेगडीने पेट घेतला किंवा काय सिलेंडरनी हे झालं किंवा आणि मग व्यक्ती 20% भाजली, 30% भाजली, 40% भाजली. आणि ज्या वेळेला हे असं भाजलं जातं त्यावेळेला अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. जर एखादी जी बर्न आहे ती फक्त बाहेरच्याच तुमच्या स्किनपर्यंतच मर्यादित राहिलेली असेल तर फारसा काहीच त्याच्यामध्ये धोका नसतो. आपली बॉडी हे सेल्फ रिपेअरेबल मशीन आहे, खूप छान आहे, खूप परफेक्टली ते ह्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर येऊ शकतं पटकन. ह्याच्यामध्ये फक्त होतं काय की बाहेरची तुमची जी स्किन आहे ती लालसर होते किंवा काही काही वेळेला आणखीन थोडं जर असेल थोडी आणखीन डिस्कलरेशन होतं, ब्राउनिश वगैरे होऊ शकतं. कदाचित थोडं स्वेलिंग होऊ शकतं, सुरुवातीला थोडं दुखतं. पण ह्या आम्ही सुपरफिशियल बर्न्स म्हणतो, या एवढ्या सिरियस नसतात. ह्याच्यापेक्षा जर पुढचं लेव्हल गेली की बाहेरची स्किन तुमची डॅमेज झालेलीच आहे पण आणखीन आतमध्ये ती हीट पोचलेली आहे, ती आग पोचलेली आहे. ह्याच्यामध्ये 2 गोष्टी होतात. एक तर डिस्कलरेशन पण होतं आणि स्वेलिंग होतं, ब्लिस्टर्स तयार होतात. तेही आपण अनुभवलेले आहेतच. आपण कधीतरी सगळ्यांना छोट्या मोठ्या हे भाजण्याच्या गोष्टी दुर्दैवाने होतच असतात. आणि जर हे असे ब्लिस्टर्स तयार झालेले असतील तर हे ब्लिस्टर्स कधीही फोडायचे नाहीत. त्यांच्यामध्ये एक वॉटरी लिक्विड तुम्हाला दिसतं, ते तसेच ठेवायचे. इथे अर्थातच अशा प्रकारचे जर सेकंड डिग्री बर्न्स तयार झालेले असतील तर त्या फर्स्ट डिग्रीपेक्षा नक्कीच पेनफुल असतात. मेडिकल अटेन्शन डेफिनेटली इज रिक्वायर्ड, परंतु स्वतःच्या डोक्याने काहीही करू नका. स्वतःच्या डोक्याने काय करायचं हे आपण जरा एक मिनिट भराने पुन्हा पाहणारच आहोत. ह्याच्यापेक्षा जर दुर्दैवाने आणखीन जास्त ती जखम म्हणजे डेप्थ तिची वाढलेली असेल तर त्याला 3rd डिग्री बर्न म्हणतात. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचं बाहेरची स्किन, त्याचा आतली हे झोन, ॲक्च्युली फ्लेश जी आहे ती जळायला लागलेली असते आणि काही काही वेळेला अक्षरशः काळं दिसत असतं ते. कधीच आपल्यावरती अशी दुर्दैवाने अशा घटना बघायची वेळ येऊ नये, पण आली तर डेफिनेटली त्या बघवत नाहीतच. ह्याच्यामध्ये ती जी जखमेच्या बाजूची जी ही असते स्किन असते तिथेही असं तुम्हाला कोटिंग किंवा असं वॅक्सी मटेरियल तुम्हाला दिसतं. त्या जखमेमधनं असं फ्लुइड बाहेर येत असतं,
लीक होत असतं. त्याच्या जखमेच्या बाजूला ब्लिस्टर्स तयार झालेले असतात, कारण ती 2nd डिग्री बर्न असते. 3rd डिग्री जिथे ऑलरेडी हे असं स्किन जळालेली असते, आतपर्यंत फ्लेश जळालेली असते, तिथे 3rd डिग्री असते, पण सराउंडिंगला 2nd डिग्री आणि त्याच्या पलीकडे आणखीन 1st डिग्री बर्न्स तुम्हाला दिसू शकतात. आणि जर स्किन बॅडली चार्ड असेल आणि त्या व्यक्तीला काहीही दुःखच सुद्धा नसेल, त्याची जाणीव सुद्धा नसेल, तर याचा अर्थ नर्व्स पण जळलेल्या आहेत आणि त्यामुळे त्याला काहीही समजत नाहीये आणि अशा घटना दुर्दैवाने घडतात. इनहेलेशन ज्या बर्न्स असतात, म्हणजे जसं म्हणलं की हॉट गॅसेस तुम्ही इनहेल केले, तर त्याच्यामुळे ज्या गोष्टी होत असतात, त्याच्यामध्ये चेहराच जास्त करून एफेक्ट होतो, कारण ते एक्सपोज पार्ट आहे तो. तुमच्या थुंकीमधून सुद्धा अशी काळपट ही गोष्ट पडू शकते, कारण तुम्ही ते स्मोकचे पार्टिकल्स वगैरे तुमच्या सिस्टीममध्ये गेलेले असतात. आवाज जो असतो तो तुमचा बदललेला असतो. त्या व्यक्तीला जर तुम्ही काही कॉन्व्हर्सेशन करण्याचा प्रयत्न केला तर ते बोलू शकत नाही. सारी गोष्ट आहे. आपल्याला सुद्धा घरामध्ये फोडणी दिल्यावरती जो ठसका लागतो आणि आवाज तुमचा जो बदलतो, होर्सनेस येतो, हे तर आणखीन जास्त प्रमाणामध्ये होत असतं आणि त्यामुळे आवाजामध्ये बदल पडतो. आणि ती व्यक्ती जर कन्फाइंड असेल त्याच ह्याच्यामध्ये, तर त्या इनहेलेशन बर्न्सचा आणखीनच त्रास होतो. एक्सप्लोजन होऊ शकतात. लाईफ थ्रेटनिंग बर्न्स आपण कुठल्या म्हणू शकतो? फर्स्ट एड नुसार किंवा मेडिकलच्या ह्याच्यानुसार, की कुठल्याही ह्याच्यामध्ये जर तुमचा एकूण बॉडी एरिया हा 10% पेक्षा जास्त जर जळलेला असेल, आणि ती टक्केवारी कशी बघायची किंवा कशी मोजतात त्यात आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं, तर 10% पेक्षा जर जास्त हे तुमचे बॉडी सरफेस एरिया बर्न झालेला असेल आणि वयाची कॅटेगरी ही जर 10च्या खाली किंवा 50च्या पुढे असेल, तर दिस कॅन बी फेटल. ओके, त्याच्यापेक्षा म्हणजे तरुण वय असेल तर 20% पर्यंतच्या बर्न्स ज्या असतील ह्या आपण असं म्हणू शकतो की त्याच्यातनं बरं होऊ शकतो. बर्न्स दॅट इन्व्हॉल्व फेस, हँड्स, फीट, जेनायटेलिया, पेरिनियम, मेजर जॉईंट्स, हे सगळे पुन्हा लाईफ थ्रेटनिंग ठरू शकतात. म्हणजे ह्याच्यामध्ये मग आपण पर्सेंटेज नाही बघत, ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने तो पर्टिक्युलर पार्ट एफेक्ट झालेला आहे त्याच्यामुळे सुद्धा फेटॅलिटीची शक्यता असते. आणि 3rd डिग्री बर्न्स म्हणजे आता आपण बघितलं की सरफेस एरियानुसार पर्सेंटेज बर्न आपण बघतो आणि डिग्री ऑफ बर्न सुद्धा बघतो. डिग्री ऑफ बर्न्समध्ये ती जखम किती डीप पर्यंत गेलेली आहे त्याच्यामध्ये ती डिग्री ठरत असते. सगळ्या वरचा सरफेस एरियाला तुम्हाला जर भाजलेलं असेल तर कदाचित तेवढं सिरियस नाही आहे, पण 3rd डिग्री जो आपण आता थोड्या वेळापूर्वी फोटो बघितला, जो ऑफकोर्स बघण्याजोगा नव्हता, पण त्याच्यामध्ये 3rd डिग्री बर्न्समध्ये कुठलाही एज ग्रुप असो, चान्सेस ऑफ सर्व्हायव्हल हे ऑलमोस्ट 0 असतात. तसंच इलेक्ट्रिकल बर्न्समध्ये काय होतं की ज्या वेळेला आपल्याला शॉक लागतो त्यावेळेला जी बॉडी पार्ट आपला टच झालेला असतो तिथून ती इलेक्ट्रिसिटी तुमच्या शरीरात जाते आणि ती कुठून तरी त्या शरीरातनं बाहेर पडते. बहुतेक वेळेला पायातनं बाहेर पडते. त्याच्यामध्ये ना असं दिसणारी बर्न फारशी तुम्हाला जाणवणार नाही. फक्त जिथं समजा हात लागलाय तुमचा एखाद्या इलेक्ट्रिकल डिव्हाइसला, ज्याचं व्होल्टेज बऱ्यापैकी हाय आहे, म्हणजे बऱ्यापैकी हाय म्हणजे मी म्हणते 230च्या वर, त्यावेळेला जेव्हा तुमचा हात लागलेला असेल, जिथं तुम्ही त्याला टच केलेलं असतं तिथून तो करंट आत शिरलेला असतो, तिथे फक्त तुम्हाला जळल्यासारखं दिसतं. आणि मग तुम्ही जमिनीवरती उभे असाल किंवा कुठल्या डिव्हाइसला तुम्ही धरलेला असेल, तो कंडक्टिव्ह असेल, समजा जमिनीवरती उभे असाल तर तो करंट मग तुमच्या पायातनं जमिनीमध्ये निघून जातो. तर जिथून तो पायातनं निघून जातो तिथे पण भोग पडतं आणि तिथे पण तुम्हाला ती इंजुरी दिसते. बाकी शरीर जे असतं ना ते असं काही जळल्या दिसत नाही, पण माणूस कदाचित ऑलरेडी गेलेला पण असतो. त्यामुळे इलेक्ट्रिकल बर्न्स हे सुद्धा लाईफ थ्रेटनिंग असतात. जरी
सरफेस एरिया किंवा या क्रायटेरियामध्ये तो जर बसलेला नसला तर. केमिकल बर्न्स हे जे आपण ॲसिड अटॅक्स किंवा इतर हे सगळे जे बघतो हे पण लाईफ थ्रेटनिंग असू शकतात, कारण बिसाइड्स डुईंग डॅमेज टू दी ह्युमन सरफेस ह्याच्यामध्ये त्या केमिकल्समुळे सुद्धा बॉडीवरती जे काही परिणाम होतात. आणि अर्थातच इन्हेलेशन इंजुरीज, कारण इन्हेलेशनमध्ये जसं मी म्हणलं की ऑक्सिजन लेवल ही 20.5च्या वरती पाहिजेच. आपण ज्या गोष्टी टेकन फॉर ग्रँटेड असतो, म्हणजे आपण अशी कधी कल्पनाच करत नाही की बाहेरच्या हवेतलं ऑक्सिजन काय आहे आणि किती आहे आणि त्याने आपल्याला काय फरक पडतो. त्यामुळे इन्हेलेशन इंजुरीज ह्या सुद्धा लाईफ थ्रेटनिंग असू शकतात. सुरेन इकडे जरा थांबूया, कारण इट्स लेस दॅन अ मिनिट, म्हणजे अर्धा परत मग सगळं कट होईल. ही स्लाइड माझा नेक्स्ट सेशनला घे. बरं, ओके. आता डिस्कनेक्ट होईल, परत सगळ्यांनी लगेच इमिजिएटली जॉईन करा, मी लगेच मीटिंग चालू करतो. ओके सर. मे बी जस्ट फ्यू सेकंड्स. ओके. गुड गोईंग सुरेंद्र, व्हेरी नाईस.